शुभमंगल. माझा गोल्ड मेडलिस्ट. पटवायला फार वेळ लागणार नाहीये मला. असं पटवेन मी. ऑरेंज गुड बाय. कसं जमतं ग तुला? सतत मनात येईल तसं वागायला कसं जमतो? नाहीये फिल्टर माझ्या मेंदूत. हा मी आतापर्यंतचा केलेला सगळ्यात मोठा शहाणपणा आहे. गाईस प्लीज यार, तुम्हाला असं वाटतं ना की माझा पतंग उंच उडला पाहिजे, मग त्यासाठी तुम्हा मित्रांची कन्नी खूप गरजेची आहे. तूच एक, तू माझा चांदवा, मी पतंग, तू माझा दोर. हा लांब लांब चल जाऊ रे आता. जाऊया 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 ओ यारा रे. कन्ये, काहीही झालं तरी तू इथेच राहायचं आणि उमालाही इथेच घेऊन यायचं. आकाशी रे, उड उड दूर दूर रे. आपला पतंग चंद्राच्या शेजारी, कळलं? असं होतं ना कधीतरी की आपल्या व्यक्तिरेखेबद्दलची एखादी गोष्ट साकारताना किंवा तेव्हा परफॉर्म करताना कुठेतरी डिफिकल्ट वाटते आपल्याला, की आपण म्हणतो ना की हे नाही होते यार, किंवा थोडं ह्याच्यावर फोकस करूया. तर तुमच्या दोघांनाही प्रश्न आहे हा, शुभांकर आणि ऋषित. तुमचं पाठांतर असेल. काय कॅरेक्टरबद्दलचं परफॉर्म करताना इथून काय कठीण वाटलं तुम्हाला? भूषणबद्दल मेडबी सोहम किंवा निशा, निहाल, कन्नी, काय होतं? आता हे दोघं बोलायला काही कठीण नव्हतं. बास, अजिबातच नाही. एक तर पहिलं तर मुद्दा म्हणजे की ही माझी पहिली फिल्म असल्यामुळे माझ्यासाठी ते वातावरण थोडंसं नवीन होतं. यातले अनेक लोक म्हणजे सगळेच सिरियल करून आलेले आहेत, मी आजपर्यंत कधी केलेलं नाही. त्यामुळे ओव्हरऑल सेटचं वातावरण किंवा सेटवर असण्याचा एक यू स्पेंड टाईम ऑन द सेट, त्याच्यामुळे असण्याचा एक एक्सपिरियन्स या चौघांकडे होता जो माझ्याकडे नव्हता. त्याच्यामुळे मला ॲक्लमेटाईज व्हायला थोडा वेळ लागला. पण मला भूषण साकारताना सगळ्यात अवघड मला काय वाटत होतं, काय ह्यांची आता कन्नी असेल, वल्लरीचं कॅरेक्टर निशा असेल किंवा आपला सोहम असेल, दे हॅव ना देअर ओन फिलॉसॉफीज ऑफ लाईफ, किंवा दे आर फर्म ऑन सम थिंग्स विच आर, म्हणजे असं म्हणतो दे आर सिरियस अबाउट लाईफ. भूषण इज नॉट एट ऑल सिरियस अबाउट लाईफ. म्हणजे तो असा माणूस आहे ना की जो खूप थिल्लर आहे. त्याची आत्ता एक फॉरेनमध्ये तिकडेच लंडनमधला गर्लफ्रेंड आहे जी त्याच्या घरच्यांना माहीत नाही. त्याच्या फ्युचरबाबत त्याला स्वतःला फारसं काही माहीत नाही. ही जस्ट लिव्हिंग द डे, वॉट लंडनर्स डू, म्हणजे लिव्ह द डे. सो तो ते करतो आहे, जो मी ऋषी त्या विचाराचा अजिबात नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांची फिलॉसॉफी असताना असे कॅरेक्टर प्ले करणं ज्याची काही फिलॉसॉफी नाही आहे, ज्याचा काही असा खूप मोठा मुद्दा नाही आहे, पण तरी त्याची कुठेतरी छाप पाडायची आहे किंवा तरी त्याचा कुठेतरी एक प्रेझेन्स जाणवून द्यायचा आहे, जो डायलॉग्सच्या व्यतिरिक्त बिटवीन द लाईन्समधनं जाणवून द्यायचा आहे. तर हे पहिले 2-3 दिवस करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो, पण ते कसं करता येईल ना हे मला ते जमत नव्हतं. पण आमचा चौथ्या दिवशी खूप मोठा सीन झाला, 4-5व्या दिवशी, जो आमचा एक प्री क्लायमॅक्सचा सीन होता. तर त्याच्यामधले गिव्ह अँड टेक्स आमचे, म्हणजे असं मला वाटलं त्या दिवशी, मी आजपर्यंत हे शेअर नाही केलेलं, की त्याच्यामधल्या गिव्ह अँड टेक्समुळे मला पुढची अख्खी फिल्म मिळाली. मला पुढचं अख्खं कॅरेक्टर मिळालं, की माझं कोणाशी कसं नातं आहे, माझं नेमकं कन्नीशी नातं हे आहे, माझं वल्लरीशी नातं, निशाशी नातं हे आहे, माझं सोमशी नातं हे आहे. ह्याच्यामुळे मी कुठल्या डायनॅमिकने कुठल्या कॅरेक्टरशी कसा वागणार आहे हे मला इतकं क्लिअर झालं. आणि ते कोणीच हलवून दिलं नाही. म्हणजे आय गेस त्यांना पण तेच भूषणकडनं मिळालं असावं. त्यामुळे दॅट सीन मेड माय फिल्म असं मला वाटलं. शुभंकर. आणि मला हे सांगायला आवडेल की एका सत्संगला तू अरे यार, म्हणजे हा सत्संग मला त्याने विषय काढला ना, त्याने त्याच्या भूषण बरोबर विकी असते, तर त्या ज्या ऍक्ट्रेस होत्या ताई, त्या ताईंनी पण आपल्याला एका सत्संगला बोलवलं होतं ना. मग त्यांच्याबरोबर आम्ही गेलो होतो. हो, त्यांच्याबरोबर त्यांचे काही सत्संगमधले मेंबर होते. तर हां, सो अरे काय मी खूप सिरियसली बोलतोय. हां, तर हाय, आज मी धरलाय एक वेगळं. एनिवे, तर सोहमसाठी डिफिकल्ट एक खूप गोष्ट होती की मला ना भरपूर कंपोज्ड काम करावं लागलं. आणि मला ते इट वॉज अ कॉन्शियस डिसिजन ऑफ माय सेल्फ की मला थोडंसं कंपोज्ड, रिॲक्शन्स पण बऱ्यापैकी कंपोज्ड. कारण की मी माझं पण जेव्हा काम बघतो किंवा एकंदरीत मी जे कॅरेक्टर्स केले ना, इट इज ऑलवेज की आपण बॉडीली पण खूप बोलतोय किंवा आपण एक्सप्रेशन्स थोडे हे आहेत, ह्याला फार कंपोज्ड, फार कंट्रोल्ड आणि त्या प्रकारचं एक थोडं मला पकडावं लागलं. आणि प्लस सगळ्यात डिफिकल्ट आहे की त्याचं ना एक ॲस्पेक्ट आहे सोहमबद्दल की
जी एवढी थिन लाईनवर आहे ना ते फिल्ममध्ये, की मी त्याच्या ह्या साईडला गेलो ना तर ते कॅरेक्टर कुठेतरी नाही पटणार, मी थोडं इकडे राहिलो तर ते कुठेतरी अधुरं राहील. ह्याबद्दल आपण सविस्तर खूप नंतर बोलू. पण ती जी लाईन आहे ना ती मेंटेन करणं माझ्यासाठी खूप डिफिकल्ट जात होतं. आणि मी सतत हे ट्राय करत होतो की त्या लाईनच्या जरा जवळपास राहणं, ते इमोशनली तो जसा आहे त्याच्या जवळपास राहणं, त्याला त्याची फिलिंग्स काय आहेत, कोणाबद्दल कशा आहेत, हे थोडंसं इन कंट्रोल ठेवणं. सो तो कंट्रोल्ड कॅरेक्टर करण्यामध्ये माझं खूप म्हणजे मला तरी खूप मेहनत लागली माझी. कारण की आय कॅन म्हणजे एक्स्ट्रीमला जायचं असेल, म्हणजे एक्स्ट्रीम असं असेल की एक्स्ट्रीम त्या तसं असेल तर आपण ती इझिली करू शकतो. तो कंट्रोल थोडं ठेवणं ना, आणि थ्रू आउट द फिल्म वेन आपल्याला माहीत नसतं कुठला सीन आपण कधी करणार आहोत, ह्या लेवलला ह्या सीनला त्याचं एवढं असलं पाहिजे, ह्या सीनला त्याचं ते असलं पाहिजे. सो ते प्रत्येक वेळेला ठेवणं आणि ते नेहमी लक्षात ठेवणं आणि ते कंट्रोल ठेवणं, दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. बट अगेन सत्संग हेल्प मी. सत्संग, या इंटरव्ह्यूचं टायटलच मी देते, सत्संगमधून घडलेल्या व्यक्तिरेखा. तो बघ. हां, वल्लरीला माहिती आहे का हे सत्संग? ती फारच हसती आहे. हो ना, सगळ्यांनाच माहिती आहे. बोलवलं होतं सगळ्यांना सत्संग, पण आलं नाही, एकही माणूस आला नाही. नाही गेलं. ऐकायलाच येत नाहीये तुझं काय ते. हां, मी बोलवलं होतं सगळ्यांना सत्संगला, पण कोणीही आलेलं नाही. कोणीही आलेलं नाही. वल्लरी. हां. तर निशा खूप एक्सप्रेसिव्ह आहे. तिला राग आला की ती खूप जोरात बोलते, ओरडते. आणि वल्लरी मी अशी अजिबात नाही आहे. मला आय डोंट इवन रिमेंबर मी शेवटचं खूप जोरात कोणावर चिडून कधी काही बोलले असेल. आय नेवर लूज माय असं कंपोजर. बट निशा पटकन रिॲक्ट करते सगळ्या गोष्टीचं. सर मला सारखं सांगायचं की वल्लरी असं तू अशी नाही आहेस, पण ती अशी आहे. सो ते माझ्यासाठी खूप कठीण होतं. एक सीन आहे जो ऋषीने पण उल्लेख केला, म्हणजे ती खूप चिडली आहे, खूप ओरडते आणि फिजिकली पण काहीतरी करते. म्हणजे ते विचार करणं की वल्लरी असं करेल हेच माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं. सो निशा म्हणून ते करणं हा माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग गोष्ट होती. इमोशन्स मला फील होतात, पण राग इज ॲन इमोशन की मला खूप प्रयत्न करायला लागतो ते इमोशन आणण्याचा. पण तो पण आम्ही असं 4-5व्या दिवशीच तो सीन केला. तेव्हा मला असं वाटत होतं की हा सीन का आपण करतोय आत्ता, म्हणजे हा शेवटी करायला पाहिजे तर तो ग्राफ येईल. पण नाही, ॲक्च्युली आम्ही तो आधी केला, बट दॅट हेल्प, कारण मग ते रिव्हर्स बिल्ड करताना सोपं गेलं कॅरेक्टर असं मला क्या वाटतं. बात. कसं डील केलं असेल ना तू? राग हे इमोशन्स आणावे लागतात तर एवढी लोक असताना, एस्पेशली शुभंकर. सत्संग. ऐकू नाही गेलंय माईकवर. अरे गेलाय ऐकू प्लीज. हां, निहालसाठी ऑब्वियस जर बोलायला गेलं तर असंच मला वाटत होतं की जे कोणते हे ॲक्सेंटवाले सीन्स आहेत ते जेन्युइन सिरियस वाटावे, हाच माझ्यासाठी टास्क असेल. बट एक सीन आहे जो एका खूप इम्पॉर्टंट, खूप डेलिकेट आणि थोड्या इंटेन्स अशा टाईमला येतो, जिथे मी कारमध्ये बसलो आहे माझ्या तिथल्या बेस्ट फ्रेंडसोबत, निकोल नावाच्या, आणि माझा प्रोफाईल शॉट लागतो आणि त्यामध्ये मी काहीच बोलत नाही. सो त्यामध्ये ती काय इंटेन्सिटी असावी, तिच्याकडे पण बघत नाही, पण तिला उद्देशून काही असतं का, आधी जे काही घडलं त्याच्याबद्दल असतं का, आणि तिथून काइंड ऑफ ती फिल्म अशी सॉर्ट ऑफ टर्न पण घेते. आणि फॉर निहाल ऑल्सो ते एक वेगळी सेल्फ डिस्कव्हरी पण असते वगैरे. आणि खूपच छान तो सीन, तो शॉट पण त्यांनी घेतला आणि तो इट ॲड्स. छोटूसा काही सेकंडचा सीन आहे, बट इट ॲड्स टू दॅट स्टोरी. सो ते राईट इंटेन्सिटी वाटावी, ते डोळ्यात दिसावं, ते पण प्रोफाईल शॉटला. तर ते माझ्यासाठी थोडंसं असं होतं, रात्रीच्या वेळेला घेतलेला तो शॉट, तो राईट हिट करावा असं इन माय ओन वे आय वॉज थिंकिंग, आणि होपफुली दॅट हॅपन्स. सो तो एक थोडासा ट्रिकी होता. देन बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू हा किती मराठमोळा शब्द आहे. ह्याला मी ॲक्सेंटमध्ये बोलायला, बेसनाचे म्हणजे ती घेऊन येते आता, बिकॉज तो ट्रेलरमध्ये आलाय तर आय कॅन गिव्ह इट अवे. ती घेऊन येते आणि मला उगाच काहीतरी एक्साइटमेंट दाखवायचे, ओ माय गॉड बेसनाचे लाडू. तर माझ्या डोक्यात, मी कोणालाच तिथे पण ऑब्व्हियसली सांगितलं नाही की आय एम व्हेरी नर्वस अबाउट कॉलिंग इट बेसनाचे लाडू. आणि मला असं वाटलं याच्यावर खूप हसणार आहेत लोक किंवा हे काही छान नाही साऊंड करत आहे. नशिबाने झालंय. हां, सो ते बेसनाचे लाडू वॉज व्हेरी फनी थिंग फॉर मी. आणि अगेन निहालचा एक असा खूप असा उद्रेक होणारा असा सीन आहे ज्याचं पण एक ग्लिम्प्स दिसतं आपल्याला ट्रेलरमध्ये. सो ते पण की इतकं इंटेन्स, इतकं इमोशनल, त्याच्या लाईफचे एक सॉर्ट ऑफ फिलॉसॉफी तो जिथे एक्सप्रेस करतोय.
तिथे तो रिअल वाटावा, खरा वाटावा, आणि त्या ॲक्सेंट ही एक दुय्यम गोष्ट असावी, आणि त्याची स्टोरी तो काहीतरी एक्सप्रेस करतोय, त्याकडे लोकांनी फोकस करावं. तर हे माझ्यासाठी जरा ट्रिकी असे काही मोमेंट्स होते. ऋता, ॲक्च्युली खूप गोष्टी आहेत, पण सगळ्यात डिफिकल्ट होतं ते म्हणजे जे फिल्ममध्ये कन्नीने केलं आहे ना, ते ऋता पर्सनली कधीच नाही करणार आहे. सो त्याच्यावर जाऊन ते एक्सेप्ट करून की ओके असंही एक कॅरेक्टर, आणि ती कन्नीची गोष्ट आहे, ऋताची नाही आहे, हे डिफरन्शिएट करायला मला खूप डिफिकल्ट गेलं. कारण मला पर्सनलीच घ्यायची सगळं सवय आहे थोडं. तर मे बी त्या कॅरेक्टरने मला शिकवलं की नाही, इट इज फाईन, आणि दॅट्स वाय यू आर अन ॲक्टर, कारण तू कोणाची तरी गोष्ट सांगतेस आणि यू शुड बी ग्रेटफुल. आणि दुसरी गोष्ट, मला असे सीन्स खूप आवडतात जिथे काहीच वाक्य नसतं, कारण मला असं वाटतं ते सगळ्यात कठीण आहे. मग ते स्टेजवर असो का स्क्रीनवर असो, म्हणजे काही शब्दच नाही आहेत, म्हणजे काही बोलायला तुम्हाला दिलंच नाही आहे, तर तुम्ही कसं एक्सप्रेस करणार. आणि तो कन्नीमध्ये अशा वेळेला येतो की म्हणजे मी एक्सप्रेसच नाही करू शकत. त्यामुळे त्या एका सीनचं मला टेन्शन होतं. प्रत्येक सीनचं टेन्शन असतं, पण त्याचं जास्त होतं, कारण ॲटलिस्ट वेन यू हॅव डायलॉग यू नो की अच्छा मी हे ह्या पद्धतीने घेईन, मी असं घेईन, माझ्या टोनने कळेल, माझं असं कळेल. पण इथे जरा ते मला, आणि इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट, तिथे पूर्ण फिल्मच इट गोज टू अ डिफरंट, इट्स अ टर्निंग पॉईंट ऑफ द फिल्म. सो तिथे तिला वाक्यच नाही आहे, तर दॅट क्लोज. आणि तो आय थिंक आपण 2दा केला, 2 वेगळ्या पद्धतीने केला, कारण तिथे पण सरांचं आणि माझं कॉन्फ्लिक्ट चालू होतं. सर नाही, मला असं वाटतं मी हे केलं पाहिजे, ते म्हणतात मी सांगते ते पण, म्हटलं मी दोन्ही करते, तर ते तुम्ही एडिटला ठरवा. कारण सी, वन्स दॅट मोमेंट इज गॉन, इट्स गॉन. ॲटलिस्ट यू हॅव अ चॉईस, राईट, व्हॉट लुक्स बेटर आणि कसं काय. तर ते दोन्ही पद्धतीने केलं, आणि आता आय थिंक इट इज प्रिटी मच डुईंग द पार्ट, आय डोंट नो. सो दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे मला असं वाटतं की काही न बोलता एक्सप्रेस करणं. आणि हे बऱ्याचदा होतं ना आयुष्यात की त्यावेळेला इतकं बोलायचं असतं, पण अच्छा मग एवढं करून पण इट इज नॉट वर्किंग माय वे. अरे म्हणजे तर खूप बोलायचं असतं, खूप राग येत असतो, खूप वाईट वाटतं, खूप रड, पण नाही. तर ते एक, आय थिंक दॅट सीन हॅज बीन व्हेरी क्रेझी. येस. काय शुभंकर? काहीतरी बोल, त्यांचं चाललंय काहीतरी. आमचं हे गेसिंग, आमचं हे चाललं होतं की आता पण जे आम्हाला वाटलेलं की या सीन बद्दल आहे, नंतर मध्ये असं वाटलं ही कुठल्या वेगळ्या सीन बद्दल बोलते का. तर नाही, फिल्म बद्दलच बोलते. ज्याच्याबद्दल मी तुला काल पण म्हणालो ना, हा ते हे जिंकलो आपण. पण सर, मग कन्नीचं कोणाशी लग्न होतं? अरे 8 मार्चला ना, प्लीज. कन्नीचं तिच्या स्वप्नांशी लग्न होतं. ओके, जे होतं तिच्या त्या सर बोला. नाही, तिच्या स्वप्नांशीच लग्न होतं असंच म्हणेन. म्हणजे तिला जे हवं असतं ते ती तिच्या पद्धतीनं मिळवायचा प्रयत्न करत असते, आणि तिला एक मार्ग पुढे सापडतो. आणि हे मी सांगू शकतो याचं कारण माझ्या गोष्टी ह्या पॉझिटिव्ह आणि हॅपी एंडिंगकडे नेण्यामध्ये मला प्रचंड आनंद मिळतो, आणि तो मी करतो. पण गाणी सुद्धा कमाल आहेत. नवरोबा रॅप आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुमचं एक लव्ह सॉन्ग, इमोशनल सॉन्ग आहे, कमाल आहे हे सगळं. आणि आम्ही क्रूजवर जेव्हा गेलेलो व्हॅलेंटाईन्स डेला, मस्त नाचत होते सगळेजण. सो दिसतंय किती धमाल आली आहे ती गाणी शूट करताना. काय इसेन्स आहे कन्नीमध्ये गाण्यांचा? जिथं शब्द नाही आहेत, डायलॉग्स नाही आहेत, तिथं ती जी काही भावना आहे त्या सीनमधनं व्यक्त होण्यासाठी, तर मला असं नेहमीच वाटत आलेलं आहे की संगीत ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते एका वेगळ्या लेवलला जातं. सो ती आमच्या एडिटरनी, अनिकेत काळे जो आमचा एडिटर आहे, त्यानं पहिल्या ह्याला त्याला असं वाटलं की इथे हे सॉंगलेट्स किंवा हे मोमेंट्स असावेत संगीताचे, आणि ते पाहिल्यानंतर आम्हाला सगळ्यांना वाटलं की अरे हे खूप छान आहे. अदरवाईज गाणं एकच होतं जे मन बावरे आहे, पण त्या सिच्युएशन्सना वरती उचलण्यासाठी, त्याला आणखीन पाठबळ देण्यासाठी ह्या गाण्यांचा वापर आम्ही करायचा असं ठरवलं. आणि मग अर्थातच ॲग्नेल रोमन हा आमचा अजून एक काय भिरकीट, काल सगळ्यांनी त्याचा परफॉर्मन्स बघितला ट्रेलर लॉन्चला, तर किती भाऊकपणे त्यानं तो केला, तो आला. आणि त्यानं त्याच्या पद्धतीनं, आणि तोही असाच आहे, भयंकर दिलखुलास, भयंकर इमोशनल, आणि त्यानं ते भन्नाट ते एक पॅलेट क्रिएट केलं गाण्यांचं, जे खूप छान वर्क होत आहे फिल्मसाठी म्हणून. पण
तुमच्या 5 जणांना प्रश्न आहे, कोणतं गाणं तुम्हाला जास्त आवडलंय? 2 पैकी एक चॉईस करायचं आहे. दोन्ही नका म्हणू. नाही पण रिलीज झालेल्यांपैकी का? हा, मन बावरे. मन बावरे. सी मन बावरे ऑफकोर्स, शृंगार रस 1 मिलियन क्रॉस केले yeah. त्याने रिसेंटली. आणि बिकॉज नवरोबाच्या मध्ये कदाचित तो नवरोबा मीच असेन की काय, म्हणजे ज्याला तो शोधतायत ऑब्व्हियसली, बट त्याच्यामध्ये मी नव्हतो. तर काल जेव्हा ट्रेलर लॉन्च जेव्हा झाला तेव्हा मी लाईव्ह एन्जॉय नवरोबाचं रॅप सॉन्ग खूप केलं. मी त्याचं कौतुक पण केलं ज्याने ते गायलंय, जो एक नॉन महाराष्ट्रीयन मुलगा आहे. पण मन बावरे मला खूपच. अजून एका पर्सनल रिझनसाठी हे की सी इन रिअल लाईफ म्हणजे ऋता मी आमचं खूप साऱ्या फेजेसमधून आमची फ्रेंडशिप जाते, आमची ओळख झाली आणि सगळं. पण सिरियसली इट्स म्हणजे नाव आफ्टर वर्किंग विथ फ्यू अदर गर्ल्स विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्ट्रेंथ्स वगैरे असतात, बट आय लव्ह शेअरिंग स्क्रीन स्पेस विथ ऋता. शी रिअली हॅज अ डिफरंट अंडरस्टँडिंग ऑफ इमोशन्स. आणि इट्स अ ब्लेसिंग टू वर्क विथ समवन ज्याच्याकडून ते इनपुट्स ते गिव्ह अँड टेक मिळतं. तर ते खूप इझी फ्री फ्लोईंग जातं. जिथे आता सपोज तुम्ही जस्ट चालताय, तुम्ही जस्ट एकमेकांकडे बघतायत, जिथे हाताला स्पर्श होतोय वगैरे, हे खूप मेकॅनिकल असे काही इमोशन्स होऊ शकतात. पण त्याच्यामध्ये पण आय स्टील रिमेंबर इंद्रादीपूचे आमचे करतानाचे गिव्ह अँड टेक डिफरंट होते. आता ते पाहताना कितपत कळणार आहेत वगैरे मला माहिती नाही, पण ते आय कुड फील इट. मग ते वेगळं आलं ना की वेगळं येतं, हे माझ्यासाठी खूप मॅटर करतं, हे मलाही नव्याने कळतं. सो इट्स अ ब्लेसिंग टू वर्क विथ हर दॅट वे. आणि मनबावरेमध्ये आम्ही डिफरंटली खूप गोड दिसलो सोबत परत. शाबात. पण यात मनबावरे आणि नवरोबाबद्दल तर हे दोघं बोलले. तुम्ही तिघांनी मला सांगा, जी उरलेली 4 गाणी आहेत त्याच्यातलं आवडतं गाणं. माझं यारा. सेम माझं पण. यारा फेवरेट आहे. ऑनेस्टली ते तर आलंच नाही आहे गाणं. सो एक आहे खूप हा येईल जेव्हा कधी येईल तेव्हा मी सांगेनच की ये वाला. याराबद्दल. पण काल जे हा तो पण गायला trailer तेच. launchला हा गायला. नाही म्हणजे माझ्यासाठी तर अजून एक दुसरं गाणं आहे जे विच इज माय फेवरेट. पण यारा इज ज्या आणि मेनली ना हे गाणं गाण्यापेक्षा ना ते ज्या पॉईंटला येतं आणि त्यानंतर ज्या हाईपला जाते ना फिल्म, ओ गॉड, म्हणजे मला तर म्हणजे ते बघताना आणि ते ऐकताना गुजबम्स येतात. हो. आणि इट सम्स अप आवर एंटायर फिल्म. म्हणजे पण ट्रेलरमध्ये ना मी एक छान वाक्य ऐकलं की मित्रांची कन्नी हवी ना. मस्त वाटलं मला ते ऐकून. तुमच्या सगळ्यांसाठी रिअल लाईफमध्ये मित्रांची ही कन्नी किती महत्त्वाची आहे? आपण खरं सांगू तर हा प्रश्नाचं मी पाऊण तास, 1 तास, 2 तास एवढं उत्तर देऊ शकतो, कारण माझ्यासाठी मित्र हे खूप अतिप्रचंड महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्याचं कारण मला असं वाटतं की मला करिअर माझं जे काय आहे, मी माणूस म्हणून, कलाकार म्हणून मला शेप करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे मित्र असतात. आणि मला असेही काही मित्र आपल्या आयुष्यात येतात की जे फक्त आपलं चांगलं बोलतात, तर त्यांची व्हॅल्यू आहेच आहे माझ्या आयुष्यात. पण माझ्या आयुष्यात त्यांची व्हॅल्यू जास्त आहे की जे ना मला हे सांगतील की ऋषी चुकलास थोडं ना, हे नाही आवडलं तुझं काम. आणि आय लव्ह दोज पीपल, की मला कोणतरी सांगतोय की मला हे तुझं काम आवडलं नाही कारण त्याचं हे आहे. आणि जर का मला माझ्यातल्या काही वाईट गोष्टी, माझ्यातल्या काही दुर्गुण त्या मित्रांमुळे मला कमी करता आले, तर लोकांसमोर अजून मी चांगला दिसत जाईन. सो आणि खूप टचवूड माझ्या आयुष्यात असे खूप मित्र आहेत की जे मला म्हणजे माझ्या कुठल्याही कामानंतर, आमच्या मित्रांच्या कुठल्याही कामानंतर आमचा एक कट्टा बसतो जिकडे वी ओनली क्रिटिसाइज पीपल अँड नॉट पीपल वी क्रिटिसाइज अस. अँड आय थिंक इट इज अ व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम, ज्याच्यामुळे आम्हाला काहीतरी तुला माझं, मला तुझं, ह्याला त्याचं असं काही ना काहीतरी मिळत जातं. सो मित्रांची कन्नी इज एव्हरीथिंग फॉर मी. शुभंकर. मी तर आता खूप सिमिलर होतील गोष्टी, पण मला असं वाटतंय की कन्नीपेक्षा जर मी पतंग असेल तर कन्नी, मांजा, ती फिरकी, उडवणारा माणूस, टेरेस, बिल्डिंग, ते सगळे खालची जमीन, ह्या सगळ्या गोष्टी माझे मित्र आहेत. आणि मैत्री ही अशी गोष्ट आहे ना, म्हणजे मला असं वाटतं माझे आई वडील पण आहेत, माझी बहीण, हे फक्त माझी फॅमिली नसून माझे ना मित्रमैत्रिणी आहेत सगळ्यात जास्त. आणि त्याच्यामुळे मैत्री हे ॲस्पेक्ट एवढं गरजेचं आहे माझ्या आयुष्यात की मी आज जे काही आहे, ज्या म्हणजे करिअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण ॲज अ ह्युमन बिईंग मी ज्या प्रकारे माझं कंडिशनिंग झालं आहे, मी ज्या प्रकारे बोलू शकतो आहे किंवा ज्या कॉन्फिडेंटली मी जसा आहे तसं मी दाखवू शकतो विदाऊट एनी इनिबिशन्स, विदाऊट एनी
काय त्याला म्हणतात, एक आपण फिल्टर लावून आपण असं बोललं पाहिजे तसं बोललं पाहिजे, मला ते अजिबात पटत नाही. बट दॅट कॉन्फिडन्स की बाबा तू जसा आहेस तसंच राहिलं पाहिजे, तो कॉन्फिडन्स, ते बळ मला माझे मित्र देतात, माझी फॅमिली जे माझे मित्र आहेत ते देतात. सो माझ्यासाठी ते प्रचंड गरजेचे आहेत. आय नीड देम. म्हणजे ते आहेत माझ्या आयुष्यात, बट आय प्राऊडली से दॅट आय लव्ह देम अँड आय नीड देम इन माय लाईफ. ऑफकोर्स मित्र, माझे उत्तर ह्यांच्यासारखंच आहे थोडं, की मलाही मित्र खूप जवळचे आणि म्हणजे मला असं वाटते कधी कधी आईबाबांशी नाही फार बोलले किंवा 1-2 दिवस ठीक आहे मी नाही त्यांना मेसेज केला तर चालेल, पण मित्रांची माझे ठराविक 5-6च मित्र आहेत. माझा खूप छोटा फ्रेंड सर्कल आहे, पण ते मला लागतात. आणि आत्ताही माझा प्रीमियर आहे तर माझ्यापेक्षा ते एक्सायटेड आहेत. त्यांचं ठरले ते काय घालणार आहेत. सगळे त्यांच्या कामाला किंवा शूटिंगला काहीतरी आउट टाईम सांगून किंवा सुट्टी घेऊन फॉर दॅट मॅटर त्यांच्या प्रीमियर बघायला येणार आहेत. आणि ते मला म्हणतात की आम्ही तुला घ्यायला येतो, मग आम्ही तुला घेऊन जातो. तर ते इतके एक्सायटेड आहेत. सो हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मी बऱ्याचदा म्हटलं की राग पटकन एक्सप्रेस वगैरे करता येत नाही, पण माझ्या मित्रमैत्रिणी मी त्यांना एक फोन जरी केला आणि मी हॅलो म्हटलं तरी त्यांना कळतं की किती झालं आहे आणि ते सगळं ड्रॉप करून दे विल ऑलवेज बी देअर फॉर मी. सो ऑफकोर्स माझ्यासाठी मित्र खूप महत्त्वाचे आहेत. आणि माझी पर्सनॅलिटी शेप करण्यात, माझी कुठली स्वप्न मी बघावी कुठली नाही बघू, इथपासनं सगळ्या गोष्टी ठरवण्यात माझ्या मित्रमैत्रिणींचा खूप मोठा सहभाग आहे. मस्त. अजिंक्य? खूप लाईक एव्हरीबडी सेड, खूपच जास्त महत्त्वाचे. मी आईवडिलांपासून दूर राहतोय मागचे मोर दॅन अ डेकेड नाव, 1.5 डेकेड. सो इकडे सगळे हे बाहेरची मंडळी, एस्पेशली जवळचे मित्र मैत्रिणी, ज्यांच्यावर खूप लवकर विश्वास टाकायला होतं इन जनरलच मला, की खूप लवकर होकार किंवा खूप लवकर आय जस्ट गिव्ह माय सेल्फ असं एक डिवोटच करून टाकतो. त्यात खूप जवळचे काही खूप चांगले मित्रमैत्रिणी मला मिळालेत आणि वेगवेगळ्या टप्प्याला. सो आणि काही जणांची एक्झिट पण योग्य वेळेला होते आयुष्यातून, ते पण खूप महत्त्वाचं असतं मला असं वाटतं. बिकॉज आपण एक वेगळं व्हर्जन बनत जातो आणि ते कळत नकळत काही गोष्टी, सो यू कॅन्ट फोर्स फ्यू थिंग्स. सो तो एक फ्री फ्लोईंग ठेवणं मला आवडतं, पण त्या फ्लोमध्ये जे सुरुवातीपासूनचे काही आहेत, लहानपणापासूनचे, शाळेतले, कॉलेजचे, इंजिनिअरिंगचे आणि आता अगदी पहिल्या प्रोजेक्टपासूनचे, मग आता प्रत्येक प्रोजेक्टला जे जोडले जातात. सो सम लवली पीपल आय एम मीटिंग, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. ऋता? मी तर त्यांच्याशिवाय काहीच नाही आहे माझ्या या काहीच नाही आहे. माझं सुद्धा खूप एकदमच छोटा आणि क्लोज नेट ग्रुप. मी खूप माणसं जोडते डेफिनेटली, पण देर आर ओनली फ्यू पीपल, अगदीच 5-6 लोक आहेत ज्यांच्यासमोर आय एम नॉट वरीड की अरे मी काय कपडे घालू, ओ गॉड मी आता जरा बरी दिसली पाहिजे का, मी थोडी प्रेझेंटेबल दिसली पाहिजे का वगैरे, असं सगळं हे मला काहीच बघावं नाही. मी काहीही बोलले तरी मला माहिती आहे की इवन इफ आय एम रॉंग ते मला सांगणार आहेत की ऐक. आणि मला अशी माणसं डेफिनेटली आयुष्यात हवी जी मला सांगतील की हॅलो तू चुकली आहेस. कारण खूप कमी वेळा चुकते मी, पण जेव्हा चुकते तेव्हा कोणीतरी हक्काने सांगणारं हवं आहे, कारण त्याचाही एक वेगळा कॉन्फिडन्स येतो म्हणे. तर त्यामुळे माझ्याकडे आणि आहेत असे डेफिनेटली माणसं खूप. तर मी नाही नथिंग, हे सगळं ठीक आहे की काम वगैरे सगळं ठीक आहे, बट मला तरीही आय वॉन्ट टू गो बॅक टू देम एव्हरी डे. की जसं वल्लरी म्हणाली, जसं की हॅलोवर कळतं. हॅलो काय, मला असं वाटतं की फोन कॉल कुठल्या वेळेला केला आहे ह्याच्यावर कळतं की 1 मिनटं आहे काहीतरी. तर हे खूप अमेझिंग आहे आणि त्यासाठी रोज बोलायची गरज नाही आहे. आणि की मला असं वाटतं की जे रोज जपायला लागेल ते कायच, तिथे तुम्हाला सतत प्रूव्ह करायला लागतं. हे खूप अनरिअल आहे आणि ते इट्स समथिंग जे आम्ही मांडूच शकत नाही. त्यामुळे सर? मित्रांच्या बाबतीत म्हणाल तर माझे वडील बँकेमध्ये होते, त्याच्यामुळे दर 2 वर्षांनी त्यांच्या बदल्या व्हायच्या. त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर मी फिरलो. त्याच्यामुळे मित्र असे मला नाहीत की जे लहानपणापासून एकत्र तुम्ही मोठे होता. किंवा कॉलेजमध्ये सुद्धा मी 11वी 12वी एके ठिकाणी, FY ते BCom एके ठिकाणी, मग MCom एके ठिकाणी. सो असे अनेक वर्षांची मैत्री ही नाही. पण माझी बायको ही माझी मैत्रीण आहे आणि तीच कन्नी आहे, कारण ती माझ्या कॉलेजमधली मैत्रीण होती माझी. मग आम्ही लग्न केलं. इट्स बिन 25 मोर दॅन दॅट इयर्स नाव. सो ती एकमेव माझी मैत्रीण, काय कन्नी, सगळ्याचं एक हे होतं. त्याच्यापूर्वी माझी आई होती, कारण जसे माझे बाबा लांब राहायचे बदलेमुळे, मी आईबरोबर असायचो. सो आई होती जी काही महिन्यांपूर्वीच गेली ती. पण बहुतेक कन्नीची गोष्ट ही आईसोबत मी जो काही वेळ घालवला
त्याच्यातनं ह्या सगळ्या व्यक्तिरेखा बहुतेक येतात असं मला वाटतं. सो ती एक होती, कारण पहिलं लिखाण तिलाच ऐकवणं असं सगळं ते होतं. पण आता प्रिया माझी बायको तीच माझी हक्काची मैत्रीण आणि क्या बात, खूप मस्त. पण तयार झालाय कन्नी चित्रपट आणि 8 मार्चला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. दिवसही सुंदर आहे, वुमन्स डे. सो प्रेक्षक थिएटरमध्ये गेल्यानंतर, कन्नी बघितल्यानंतर काय घेऊन थिएटरच्या बाहेर निघतील? कोणापासून सुरू करूया? मला असं वाटतं शुभंकरला विचारूया का हा प्रश्न पहिला? हो, थँक्यू. पण कन्नी बघितल्यावर मी एक गोष्ट मी हेही सांगतो की काय घेऊन तुम्ही नाही जाणं. एक तर काहीतरी एक खूप मोठा मेसेज मिळाला आहे आपल्याला, किंवा अरे रे ही अशी असते मैत्री, किंवा अरे हे असं असतं प्रेम, अरे असं काही खूप काही आम्ही त्यातनं डोस किंवा तुम्हाला टोचन अजिबात नाही आहे. ज्ञान अजिबात नाही आहे. पण फिल्म बघून आल्यानंतर तुम्हाला इथे म्हणजे तुमच्या मनात खूप छान वाटेल, खूप प्रसन्न वाटेल आणि तुम्हाला असं वाटेल की मला ही फीलिंग घेऊन घरी जायचं आहे आणि मला या फीलिंगमध्ये राहायचं आहे. म्हणजे आम्ही एक इंटरव्ह्यू करत होतो तेव्हा एक आरजेने आम्हाला सांगितलं की आमच्या ट्रेलर किंवा टीझरच्या खाली एक कमेंट आलेली की क्रिस्टोफर नोलनचे फिल्म कळतात पण यांचं टीझरचं काय आम्हाला कळत नाही. तेव्हा मी म्हणालो होतो की क्रिस्टोफर नोलनचंच एक वाक्य आहे की डोंट ट्राय टू अंडरस्टँड माय फिल्म, जस्ट फील इट. सो कन्नी हा फीलिंगवरती आहे. फील करा फिल्म, ती समजेल नंतर. हे सगळं तर होत राहील, पण प्रत्येक इमोशन्स फील करा. आणखी एक रोलर कोस्टर आहे. प्रत्येक कॅरेक्टरचं एक वेगळं ग्राफ, प्रत्येक कॅरेक्टरचं एक वेगळं फिलिंग आहे. ते तुमच्यापर्यंत पोचणार आणि ते फिलिंग घेऊन तुम्ही निघाल आणि प्रत्येक कॅरेक्टरच्या प्रेमात पडाल. ह्या सगळ्या गोष्टी तर घेऊन तुम्ही थिएटर बाहेर पडालच. कमाल सर. महिला दिनाच्या दिवशी कन्नी रिलीज होतो आहे आणि ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. सो एक तात्विक पातळीवरती किंवा ह्या पातळीवरती बोलायचं झालं तर प्रत्येकालाच आपल्या कन्नीची नक्की आठवण होईल. आपल्या नात्यांची, प्रेमाची कन्नी आम्ही म्हणतोच आहोत, त्याची आठवण होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 तास तुमचे अत्यंत मनोरंजन तुमचं होईल, ही खात्री आहे याच्यामध्ये. म्हणजे आम्ही जरी इथं किती बोलत असलो तरी ती एक फिल्म आहे, ती एक गोष्ट आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीच्या भावभावना, ट्विस्ट अँड टर्न्स, अप्स अँड डाऊन्स असतात, असं सगळं तुम्हाला. सो 2 तास तुमचे अत्यंत मजेत आणि धमाल तुम्हाला येईल अशी जातील. कन्नी, ॲक्च्युली मला फक्त इतकीच विनंती आहे की तुम्ही ना क्लीन स्लेटने फिल्म बघा. म्हणजे तुम्ही काही आता ट्रेलरही पाहिला आहे, कधी कधी खूप गिव्ह अवे केलं ना तर आपल्या डोक्यात एक असं आपण धरतो, अच्छा म्हणजे मुलगा शोधायचा आहे, ही फिल्म आहे, असं नाही आहे. अगदी छान क्लीन स्लेटने. अच्छा एक फिल्म आहे, आम्ही त्याचे गाणी ऐकली आहेत, ट्रेलर बघितला आहे, ओके, पण इट इज मच मोर टू वॉट वी आर शोईंग. इट इज मच मोर, जे आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत, कारण मग काहीच मजा नाही येणार तुम्हाला 8 मार्च नंतर. तर इतकंच म्हणेन की प्लीज थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा. कारण बऱ्याच गोष्टीमुळे बऱ्याचदा असं विचारलं जातं की ही फिल्म थिएटरमध्येच का बघावी, उद्या आम्ही मोबाईलवरही बघू शकतो. तर नाही, ही फिल्म तुम्ही थिएटरमध्येच जाऊन बघा, कारण तसा तो एक्सपिरियन्स आहे. इट इज वेल शॉट, एव्हरीबडी, ईच अँड एव्हरी फ्रेम इज लुकिंग व्हेरी गुड. त्यामुळे इट इज ॲक्च्युली अ नाईस व्हिज्युअल एक्सपिरियन्स. आणि इमोशन्स तर एकदा रिलेट झाले ना, मी तुम्ही त्या इमोशनला एकदा फॉलो आणि त्या फ्लोमध्ये आलात ना की ते तुमचं नाही, तुम्ही ब्रेक नाही होत. त्यामुळे व्हेरी शुअर की तुम्ही एकदा कनेक्ट झालात ना की तुम्ही डायरेक्ट, तुम्हाला असं वाटेल संपली, थोडंसं अजून असं. कारण काल आम्ही फिल्म बघितली आणि तेव्हा आम्हाला असं तेच झालं की शुभंकर आणि वैसे बरं केलं आहे. असं खूप रेअरली ॲज अन ॲक्टर आपल्याला ते वाटतं की यार नाही. आणि मला जेन्युअनली वाटतं, ओ गॉड दिस फिल्म शुड वर्क. आणि प्लीज, नाही तर मी प्लीज नाही. आणि मला येतो राग भाई, आणि हे ऋषीला माहिती आहे की प्रयोगानंतर हसायचे वगैरे नाही तर मी चिडायचे. मी उमेशला म्हणायचं नाही, मी नाही बोलणार की प्रयोगाला या, असं. तो म्हणायचं नाही ऋता असं नसतं. तर मला राग येतो. प्लीज या आता फिल्म बघायला. अजिंक्य. मला असं वाटतं इट्स अ ब्युटिफुल फिल्म, ज्याच्यामध्ये प्रत्येकाची एक वेगळी रिअलायझेशन जर्नी आहे जी तुम्हाला खूप रिलेट होईल. कुठेतरी फ्रॉम अ बॉय टू अ मॅन किंवा फ्रॉम अ गर्ल टू अ वुमन, इमोशनली मॅच्युरिटी वाईज बनण्याचे ची पण एक जर्नी पाहायला मिळू शकते.
थोडंसं गिव्ह अवे करायचं झालं तर उगाच एक इन्फॅच्युएशन आपल्याला कधी कधी वाटू शकतं किंवा कॅल्क्युलेटेड प्रेम हेच आहे की काय, आणि ॲक्च्युअल प्रेम आयुष्यात एक वेगळं असू शकतं. ह्याचं एक रिअलायझेशन, एक जो फील गुड फॅक्टर आहे, जी रियालिटी ऑफ लाईफ, जे ॲक्च्युअल प्रेम असतं ते अनुभवतानाची एखाद्याची जर्नी, प्रत्येकाची जर्नी जर बघायला मिळाली, फॅमिलीसोबतचे बॉन्डिंग्स वगैरे. सो आय थिंक इट्स अ फील गुड एक्सपिरियन्स अँड यू शुड नॉट मिस इट. येस वल्लरी. तर मी फक्त एवढंच सांगेन की आम्ही आत्ता तुम्हाला वाटत असू की ह्या वयोगटातली मुलं आहेत त्या फिल्ममध्ये, त्यामुळे ती आमच्या वयोगटातल्या मुलांसाठीच फिल्म आहे. तर असं नाही आहे, कारण का मैत्री ही प्रत्येक वयात होते. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून अगदी म्हाताऱ्या आजी आजोबांच्या ग्रुपमध्ये मैत्री असते. आणि ही अशी फिल्म आहे जी सगळ्यांना रिलेट होईल, कारण की सगळेच स्वप्न बघतात. स्वप्न बघायला काही वय लागत नाहीत. सो मला असं वाटतं तुम्ही सगळे आमच्या फिल्मला चान्स द्या आणि तुम्हाला नक्की आवडेल. क्या बात. मला असं वाटतं की ह्या सगळ्यांनी सगळी उत्तर दिलेली आहेत. लोकांनी का फिल्म बघावी, कधी फिल्म पाहावी, सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं उत्तर हेच माझं एक सर्वसमावेशक एक माझं उत्तर आहे. फक्त एक आहे की जसं ऋता म्हणती, सगळ्यांचे परफॉर्मन्सेस, शुभंकर, अजिंक्य, वल्लरी, ऋता फॅब्युलस कामं केली सगळ्यांनी. आमचं DOP रेडीज. त्यामुळे तुम्हाला एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर 8 मार्चला वुमन्स डेला तुमच्या आईला, तुमच्या बहिणीला, तुमच्या आजीला, तुमच्या मुलीला, तुमच्या कन्नीला घेऊन तुम्ही फिल्मला या, आणि आय एम शुअर तुम्हाला ही कन्नी नक्की आवडेल. क्या बात गाईस, खूप मस्त. थँक्यू सो मच. आणि संपूर्ण टीमला चित्रपटासाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.